नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजयानंदाज अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत. आज आपण नवोदय या विषयामधील पाठ 3 अवयव व गुणक आणि त्यांचे गुणधर्म हा गणिताचा भाग बघणार आहोत. तर सुरुवातीला आपण अवयव कशाला म्हणतात हे समजून घेऊया. तर अवयव म्हणजे काय मित्रांनो हे लक्षात घ्या. अवयव म्हणजे आता जेव्हा आपण एखाद्या संख्येला भागतो, समजा आपण 5 नी 20 ला या ठिकाणी भाग घातलेला आहे, हा भाग पूर्ण जातो बघा. 5 × 5 55 चौक 20 आणि या ठिकाणी 20 लिहिल्याच्या नंतर आपण काय करतो, याची वजाबाकी करतो. तर वजाबाकी 0 येते. जेव्हा एखाद्या संख्येचा एखादा अंक जर अवयव असेल तर भागाकार केल्याच्या नंतर वजाबाकी ही 0 येते. आता बघा इकडं, जेव्हा आपण 5 न 20 ला भाग घातला, भागाकार केला आणि भागाकार 4 आला आणि बाकी 0 आली, तर आपण 5 ला 20 चा अवयव असे म्हणतो. 5 ला काय म्हणतो? 5 हा काय आहे? 5 हा 20 चा अवयव आहे. काय आहे? अवयव आहे. म्हणजेच अवयव कशाला म्हणायचं मग? जर समजा एखाद्या संख्येचा अवयव आहे, हे कसं ठरवायचं आपण? तर त्या संख्येला पूर्ण भाग जात असेल तरच तो काय असतो? अवयव असतो. मग मला सांगा आता, 6 हा 30 चा अवयव आहे का? सांगा बरं, 6 हा 30 चा अवयव आहे का? लवकर कमेंट्स करून तुम्ही सांगू शकता. तर आहे. कसा आहे? कारण 6 च्या पाड्यामध्ये 30 आहेत, आहे की नाही? किंवा 6 ला तुम्ही 30 न भाग घालू शकता. 30 न भाग घालल्याच्या नंतर बाकी काय येते? 0 येते. म्हणजे निशेष भाग जातो. बाकी 0 येणे म्हणजे काय? निशेष भाग जाणे. जर दिलेल्या अंकाने दिलेल्या संख्येला जर निशेष भाग जात असेल तर ती संख्या काय असते? दिलेल्या संख्येचा अवयव असतो. आलं का लक्षात? म्हणजे 30 चा अवयव कोणता आहे? 6 आहे. मग अजून दुसरा पण अवयव आहे का? हो आहे. एका संख्येला अनेक अवयव असू शकतात. आता बघा, 30 चा जसा 6 अवयव आहे तसा 5 पण आहे. कारण 5 न सुद्धा तुम्ही भाग घाला 30 ला, जातो. बाकी 0 उरते, भाग निशेष जातो. म्हणजे 5 सुद्धा 30 चा अवयव आहे. अजून कोणता आहे सांगा बरं? 2 आहे का? आता 2 चा तर पाडा आपला संपून जातो. 10 बेन 20, मग 30 आहेत का पाड्यामध्ये? जरी पाड्यामध्ये नसले तरी 30 हे 2 च्या पटीत असतात. तरी आपण भाग घालून बघूया. पहा, 2 न जेव्हा तुम्ही 30 ला भाग घालताय ना, तर बघा आता 2 च्या पाड्यामध्ये 3 आहेत का? नाही. मग काय करायचं? असे भागाकार करत असताना, लक्ष द्या रे, असे भागाकार करत असताना काय करायचे तुम्ही? सुरुवातीला 2 जर पाड्यामध्ये नसतील, 3 जर पाड्यामध्ये नसतील तर 3 पेक्षा लहान संख्या पाड्यामध्ये असणारी घ्यायची. म्हणजे कसं? हे बघा, बे 1 बे, बे 2 4, 4 जास्त होतात, आहे की नाही? बे 1 बे, बे 2 4, 4 जास्त होतात आणि 3 पाड्यामध्ये नाही. मग काय करायचं? 2 घ्यायचं. म्हणजे पाडा 1 पर्यंतच म्हणायचा. बे 1 बे, पाडा जिथपर्यंत म्हणला आपण ती संख्या भागाकाराच्या ठिकाणी लिहायची. आणि बे 1 बे, आता वजाबाकी करा. 3 मधून 2 गेला, 1 राहिला, आहे की नाही? आणि वरचे 0 तुम्ही काय करा? खाली घ्या. आता राहिलेले आता झाले 10. मग 2 च्या पाड्यात 10 आहेत का? हो. बे 1 बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10. 5 पर्यंत पाडा म्हणला, 5 वरी लिहिले, खाली बे 5 10 लिहिले आणि वजाबाकी केल्याच्या नंतर काय आलं उत्तर? 0. म्हणजे बाकी 0 आली, म्हणजे निशेष भाग गेला. म्हणजे 2 हा सुद्धा काय आहे? 30 चा अवयव आहे. आलं लक्षात मित्रांनो? असे हे अवयव असतात, हे समजून घ्या. ज्या संख्येनं जर निशेष भाग गेला तर तो त्याचा अवयव असतोच. आता 5 हा 25 चा अवयव आहे का? हो आहे. कारण 5 च्या पाड्यामध्ये 25 आहेत आणि 5 ने 25 ला भाग सुद्धा जातो. म्हणजे 5 हा काय आहे? 25 चा अवयव आहे. कळलंय सगळ्यांना अवयव काय असतो? लक्षात आलंय सगळ्यांच्या? पुन्हा एकदा सांगतो, एखाद्या संख्येला पूर्ण भाग जाणे म्हणजे ती संख्या त्या संख्येचा काय असतो? अवयव असतो. या ठिकाणी बघा, 6 ने जर आपण 30 ला भाग दिला तर पूर्ण भाग जातो. 6 पंचे 30, म्हणजे 6 हा 30 चा अवयव आहे.
आले लक्षात तुमच्या? ठीक आहे, आज आपण या छोट्याशा व्हिडिओमध्ये फक्त अवयव ह्याच घटक समजून घ्यायचा होता. सगळ्यांच्या लक्षात आला असेल. अजूनही ज्यांना कळालं नसेल त्यांनी कमेंट करून निश्चितच तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.